कच्च्या करवंदापासून तिखट आंबट अशी चटणी तयार केली जाते। तर झाडावरूनच मी फ्रेश अशी कच्ची करवंद काढली आणि त्यापासून कच्च्या करवंदाची छान अशी चटणी तयार होते। तर आज ती चटणी कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कच्च्या करवंदांपासून मस्त अशी चटणी। तर सुरुवात करूया। मी इथे कच्ची करवंद घेतली आहे। कच्च्या करवंदांना स्वच्छ धुवून घेतले आणि पाण्यामध्ये भिजत ठेवले, कारण का करवंदांना चीक असतो, त्याच्यामुळे मी थोडं पाण्यात भिजत ठेवले। त्यानंतर सुकं खोबरं घेतलं, इथे ओला खोबऱ्याचा वापर केला तरी सुद्धा चालेल। मीठ आहे, मिरची आणि लसूण। तर आता आपण सुरुवात करूया। तर सुरुवातीला आधी मी करवंद जी आहे ती घालते। करवंदांना थोडंसं ठेचून घेते। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता इथे करवंद जी आहेत ती मी आधी सुरुवातीला ठेचून घेतलीत, म्हणजे मला वाटताना फार त्रास होणार नाही। ही चटणी तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता। मी इथे पाट्यावर तयार केली आहे, कारण ह्याची चव पाट्यावर वाटल्यामुळे अजून खूप सुंदर येते, म्हणून मी पाट्यावर तयार केली आहे। त्यानंतर एक वाटी इथे मी खोबरं घेतलं आहे। हे ओलं सुकं असं खोबरं आहे, पूर्णपणे सुकलेलं खोबरं नाही आहे, थोडंफार ओलं आहे। तुम्ही इथे पूर्ण ओल्या नारळाचा वापर केलात किंवा सुकं खोबरं वापरलात तरीसुद्धा चालेल। त्यानंतर 2 ते 3 मिरच्यासुद्धा मी ठेचून घेतल्यात। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या 5 ते 6 घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा मी पाट्यावर आधी ठेचून घेते। आणि त्यानंतर आता हे सर्व मस्त एकजीव होईपर्यंत, छान बारीक होईपर्यंत पाट्यावरती मी वाटून घेणार आहे। तर आता इथे मी थोडंसं वाटून घेतलं आहे, अगदी अर्धवटच आहे। त्यामध्ये मीठ घालते आणि मीठ मिक्स करून मी आता ही जी चटणी आहे ती कंप्लीट अशी छान बारीक होईपर्यंत वाटून घेणार आहे। आता हे छान एकसारखं होईपर्यंत वाटून घ्यायचंय।
आता इथे करवंदाची जी चटणी आहे ती बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अतिशय सोपी अशी रेसिपी आहे. आता मस्त करवंदाची चटणी तयार झाली आहे. ही चटणी भाकरी सोबत किंवा चपाती सोबत मस्त लागते. तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.